ही चळवळ असेल, कुठली चळवळ असेल, त्या चळवळीला समर्पितपणे वाहून काम करणारे काही लोक महाराष्ट्रभरात आहेत. मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटेल की अमर हबीब सर 2 दिवसापासून इथं आलेले आहेत आणि या आमच्या चळवळीचा आनंद घेत आहेत. परंतु तुमच्या चळवळीमध्ये, शेतकरी चळवळीमध्ये काम करणारा एक माणूस आमच्यासोबत सुद्धा आहे. गंगाधर मुठे त्यांचं नाव आहे. वांगे अमर रहे अशी त्यांची एक कलाकृती आहे, एक त्यांचा संग्रह आहे. आणि असे अनेक संग्रह आणि शेतकरी साहित्य संमेलने भरवण्याचं काम मुठे सर करत असतात. यानंतर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपली गझल सादर करावी. स्वागत आहे सर. गझलेपूर्वी सुटे शेर घेण्याचा एक प्रघात आहे, पण माझ्याकडे सुटे शेर नाहीत. त्यामुळे मी सुटेऐवजी मुटे शेर घेणार आहे. धन्यवाद धन्यवाद. अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे. अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे. फक्त कारण एवढे की अन्नधान्य स्वस्त आहे. कोणीतरी त्यांची आता पडजीप उपटली पाहिजे. कुणीतरी त्यांची आता पडजीप उपटली पाहिजे. नाटकी बोलतात साले की गरिबी हटली पाहिजे. खरं तर मला शेतीविषयातली गझल घ्यायची होती. विचार या आणि सामाजिक व्यवस्थेवर घाव करणारे आता जे सगळे गझल तिकडे वळली, या सगळ्या प्रवासामध्ये शृंगारच मागे पडला असं मला वाटतंय. योग्य वयात वाटलं सर तुम्हाला. वा वा. माझा विषय शृंगार नाही, वा. तरी पण मी शृंगारावर जी काही एक वा वा वा. गझल लिहिली ती सादर करण्याचा मोह होतोय, तीच सादर करतोय. तत्पूर्वी पुन्हा आणखी एक शेर घेतोय, छोटा मुठे शेरच आहे तो पण. इर्शाद. अचकट विचकट किचकट. अच्छा. अचकट विचकट किचकट अन शब्दाची रांगोळी. वा वा. अचकट विचकट किचकट आणि शब्दांची शब्दाची रांगोळी. शब्दांच्या ओझ्यानेच गझलियत मरणार बहुतेक. आणि मी जी गझल सादर करणार आहे ती गझलियत नसणारी गझल आहे. ठीक आहे. किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या. अच्छा. किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या. तुझे ते बिथरणे वगैरे वगैरे. वा वा वा. किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या. तुझे ते बिथरणे वगैरे वगैरे. छुप्या पावलांनी हळूवार येणे. दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे. वा 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 वा. तुझा शब्द एक एक वेचायचो मी. अच्छा. तुझा शब्द एक एक वेचायचो मी. उतावीळ होतो तुला ऐकण्याला. तुझे मात्र मिथ्या अति भाव खाणे. अबोलाच धरणे वगैरे. तुझा केशर शृंगार न्याहाळताना. तुझा केशर शृंगार न्याहाळताना. उभा फक्त होतो तुझ्या पायशाला. वा. तुझा केश शृंगार न्याहाळताना. उभा फक्त होतो तुझ्या पायशाला. तरी लाजुनी तू खळी लाल होणे. मुरकणे इतरणे वगैरे वगैरे. वा वा. कुणालाच नव्हती खबर बात काही. वा. कुणालाच नव्हती खबर बात काही. कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला. वा. कुणालाच नव्हती खबर बात काही. कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला. तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे. तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे. स्वतःला विसरणे वगैरे वगैरे. कधी द्यायची ती दुटप्पी दुजोरा.
कधी द्यायची ती दुटप्पी दुजोरा, मुळी थांग पत्ता मनाचा न येई. वा वा वा. कधी द्यायची ती दुटप्पी दुजोरा, कधी मुळी थांग पत्ता मनाचा न येई. मला पेच हा की पुढे काय होणे. वा वा. मला पेच हा की पुढे काय होणे. मनाशी कचरणे वगैरे वगैरे वगैरे. वा वा वा. मुसळधार होती तुझी प्रेम वर्षा, अच्छा. किती चिंबलो ते कळालेच नाही. जणू थेंब प्रत्येक मकरंद धारा, मधाचे पखरणे वगैरे वगैरे. वा वा. तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला ते ठसे आज ताजे. स्मरे त्या क्षणाचे उन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे. आणि मग त्याचा शेर, शेवटला शेर. इर्शाद. अभय एक युक्ती तुला सांगतो मी. वा. अभय एक युक्ती तुला सांगतो मी. खरावे करावे खरे प्रेम मातीवरिया. वा 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 वा. अभय एक युक्ती तुला सांगतो मी. करावे खरे प्रेम मातीवरिया. भुई संग झरणे, भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे. वा 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 वा. खूप सुंदर सर. कौन कहता है कि इस उम्र में इश्क का सिलसिला नहीं होता, आम भी मजा नहीं देता जब तक पिलपिला नहीं होता. और कौन कमबख्त कहता है कि बूढ़े इश्क नहीं किया करते, फर्क ये होता है कि हम उन पे शक नहीं किया करते. त्यामुळे मी सरांचं स्वागत करेल. मला अजून एका कवीच्या फार सुंदर ओळी आठवतात की ती तिच्या घराच्या गच्चीवर. सरांसारखाच या वयात आलेला एक कवी म्हणतो की ती तिच्या घराच्या गच्चीवर, मी माझ्या घराच्या गच्चीवर. ती मला बघून दात घासायची, मी तिला बघून दात घासायचो. ती तिच्या घराच्या गच्चीवर, मी माझ्या घराच्या गच्चीवर. ती मला बघून दात घासायची, मी तिला बघून दात घासायचो. वर्षानुवर्ष असंच चालत राहिलं, असंच चालत राहिलं, असंच चालत राहिलं. आज तिलाही दात नाहीत आणि मलाही दात नाही. त्यामुळे असं दात तुटेपर्यंत प्रेम केलं पाहिजे असा संदेश सरांच्या गझलेमध्ये होता. पण शेवटी ते मातीवरती आलेले आहेत. मातीवर प्रेम करावं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या मूळ बाजावरती आलेले आहेत की नाटकी बोलतात साले गरिबी हटली पाहिजे. हा जो शेर सुंदर त्यांनी सादर केला तो तेवढाच वास्तव सांगणारा सुद्धा आहे. आणि त्यांचा जो मूळ बाज आहे त्या बाजाचा हात धरणारा, बोट धरणारा होता. मला कलीम खान सरांचा सुद्धा फार सुंदर शेर आठवतो दादा की शाळेमध्ये ज्याचे जयगान रोज मी गातो. नाजिम सर. शाळेमध्ये ज्याचे जयगान रोज मी गातो, तो भारत भाग्यविधाता रस्त्यावर चिवडा खातो. तो भारत भाग्यविधाता रस्त्यावर चिवडा खातो. ज्याला भारत भाग्यविधाता म्हटलेला आहे त्या शेतकऱ्याचे काय हाल आहेत हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आणि ते कवितेतून, गझलेतून मांडलं पाहिजे. आणि निरंतरपणे, आज जरी वेगळी गझल त्यांनी सादर केली असेल पण निरंतर आपल्या लेखनामधून, आपल्या साहित्यामधून मोठे सर मांडत असतात. मी सरांचे आभार मानतो.